विद्यार्थी मित्रांनो, शनिवार शनिवार या उपक्रमांतर्गत दर शनिवारी आपली दप्तर विना शाळा असते. यामार्फत आपण विविध उपक्रम घेत असतो आणि त्यातला एक उपक्रम म्हणजे कोण जिंकणार 5 रुपयाचे नाणे. तर त्यासाठी तुम्ही तयार आहात? त्याचे नियम सांगतोय. नियम 1 की तुम्हाला 5 प्रश्न विचारले जाणार आणि 5ही प्रश्नाची उत्तर तुम्ही बरोबर दिले तर तुम्हाला मिळणार 5 रुपयाचं नाणे. तर तयार आहे? तर त्यासाठी पहिला प्रश्न माझा असा आहे, इथं येण्याकरता स्टेजवर येण्याकरता जो या प्रश्नाचं लवकर उत्तर देईल तो या ठिकाणी येईल आणि नंतर तो त्याचा धडा चॉईस करेल आणि धडा किंवा तो विषय चॉईस करेल. त्या विषयावरती मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे. तर प्रश्न तुमच्यासाठी असा, 47 आणि 56 यापैकी समसंख्या कोणती? चला, 47 आणि 56 यापैकी समसंख्या कोणती? हात वर करा. चल सांग. 56 बरोबर आहे. आपल्याकडे आलेला आहे ओम, है ना? हा, ओम तुझं पूर्ण नाव सांग मला. त्याच्यामध्ये आवाज आला पाहिजे. ओम ज्ञानेश्वर डाबेराव. पुढे ये कॅमेरा. ओम ज्ञानेश्वर डाबेराव. हा आपल्या इथं लगेच यानं उत्तर दिलं. काय होता प्रश्न? 47 आणि 56 यापैकी समसंख्या कोणती? सर्वात फास्ट उत्तर देणारा ओम. यासाठी जोरदार टाळ्या वाजवू द्या. मराठी विषय निवडा सांगितला होता आणि मराठी विषयाअंतर्गत तुम्हाला आवडीचा धडा किंवा मराठी विषयातले जितके धडे आपल्याला शिकून झाले आहे त्याच्यावरचे मी प्रश्न विचारणार आहे. कळलं? आणि त्या 5 प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर मी तुम्हाला देणार आहोत की तुम्हाला बक्षीस 5 रुपयाचं बक्षीस. हे आपला खजाना. हे 5 रुपयाचं नाणं तुझं होईल. चला मी 5 प्रश्न विचारतो आहे. पहिला प्रश्न, जो इजार कापायची होती ती इजार कोणाची होती? बंडूची. उत्तर बरोबर दिलं आहे. पहिला प्रश्न. बर, दुसरा प्रश्न असा आहे की बंडूनं किती बोट इजार कापायला सांगितली होती? 4 बोट. दुसऱ्या उत्तराचा प्रश्न. शाबास. प्रश्न तिसरा सांगायचा आहे, सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हिचं गाव कोणतं? तिला तिच्या गावानं सुद्धा ओळखल्या जात होतं. ती त्या गावची एक्सप्रेस होती. तिला त्या गावाचं एक्सप्रेस नावाने ओळखलं जात होतं. सावरपाडा एक्सप्रेस. किती प्रश्न आले? 3 प्रश्न आले. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. 2 प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर हे 5 रुपये तुझे. जर उत्तर बरोबर नाही दिलं तर आउट. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. चौथा प्रश्न, तिच्या प्रशिक्षकाचं नाव काय? विजेंद्र सिंग. चौथ्या प्रश्नाचं. 5वा प्रश्न, जी स्पर्धा होता आशियाई क्रीडा स्पर्धा त्या चीन मध्ये झाल्या होत्या. चीन मधलं कोणतं ठिकाण होतं
की त्या ठिकाणी तो त्या स्पर्धा झाल्या होत्या. कविता राऊतच्या. पाचवा प्रश्न आहे, मोठा इम्पॉर्टंट प्रश्न. हा प्रश्नाचं उत्तर जर दिलं बरोबर, 4 प्रश्न झाले ना, 4 प्रश्न झाले. हा, याच्यात मी लाईफलाईन देऊ शकतो तुला. मी तुला 4 ऑप्शन देऊ शकतो जास्तीत जास्त. ऑप्शन पाहिजेत का? बर. नंबर 1 चेन्नई, नंबर 2 बीजिंग, नंबर 3 पॉंडुचेरी, नंबर 4 गुआंगझू. गुआंगझू हे उत्तर बरोबर आहे का? 100%. गुआंगझू कोणत्या देशामध्ये आहे? चीन मध्ये. आवाज मोठा वाढतो, आवाज. चीन मध्ये आहे. या ठिकाणी आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या आणि अवघ्या सेकंदामध्ये कविता राऊतचं सुवर्ण पदक हुकलं होतं आणि गुआंगझू हे उत्तर तुझं बरोबर आहे. ओमने जिंकलेला आहे 5 रुपये. उभं राहा. 5 वेळा टाळ्या वाजवा. या स्पर्धेमध्ये आपल्या शनिवार उपक्रमांतर्गत आताच ओम डाबे यांना माझ्याकडनं 5 रुपये जिंकलेले आहे. दुसरा सुद्धा ही संधी मिळू शकते. मराठीचा विषय आहे आणि मराठी विषयात तुम्हाला कमीत कमी 5 प्रश्न विचारणार आणि त्या 5 प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला भेटणार 5 रुपये. आणि त्याच्यामध्ये एक चॉईस देतो मी तुम्हाला की ज्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्ही म्हणायचं की सर ऑप्शन द्या. काय द्या? ऑप्शन किंवा पर्याय द्या. एकाच प्रश्न दिला जातील, ते दुसऱ्या प्रश्नाला नाही. 4 पर्याय दिले जातील. त्यातला जो पर्याय तुम्हाला बरोबर वाटला तो सांगायचा आणि उत्तर द्यायचं. समजला नियम? चला, आता दुसऱ्यासाठी प्रश्न असा आहे की 33 आणि 38 याच्यामधली विषम संख्या कोणती? हातवर करायचा. 33 आणि 38 विषम संख्या कोणती? बस, शाबाश. प्रसन्न सांगितलं 33. शाबाश, हे प्रसन्न उगले. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्याला विषम संख्या म्हणतात आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 0 हे अंक असतात ते समसंख्या असतात. ठीक आहे. प्रसन्न उगलेचं पुन्हा एकदा सांगत मागच्या शनिवारी सुद्धा 5 रुपये जिंकून गेला होता. बर, प्रश्न पहिला असा आहे, जे पहिली कविता आहे माय मराठी. माय मराठी नेमकं कोणाला म्हणला? प्रश्न आहे की माय मराठी कोणाला म्हणतात? मुलीला म्हटलं माय मराठी. कविताला म्हटलं. ऑप्शन पाहिजे. बराच प्रश्न आहे. ऑप्शन नाही पाहिजे. उत्तर कन्फर्म. मला म्हटलं मुलीला की कशा कवितेला? मुलीला म्हटलं माय मराठी. कवितेला म्हणताय माय मराठी. बर, या प्रश्नाचं उत्तर चुकलं. माय मराठी हे मराठी भाषेला म्हटलेलं आहे. म्हटलंय धन्यवाद. बस,
तुम्हाला विचारणार आहोत. आपला जो शनिवार परिवाराचा जो आता हा आपण उपक्रम घेत आहोत त्यामधला साधा सोपा प्रश्न आहे. एक अंकी संख्येमधला सर्वात मोठा अंक कोणता? 9. शाबाश. जान्हवीसाठी टाळ्या वाजवा. जान्हवीचं पुन्हा हार्दिक स्वागत. गेल्या वेळेस सुद्धा 5 रुपये घेऊन गेली माझ्याकडे. यावेळेस सुद्धा जिंका. माझं म्हणणं कसं आहे, जिंका. ठीक आहे, तर तयार. प्रश्न पहिला. माय मराठी तुझिया पायी रिकामी जागा मी वाहिली. तन मन धन. पहिला प्रश्न उत्तर दिला आहे. काय माय मराठी तुझ्या पायी तन मन धन मी वाहिली. खूप छान. दुसरा प्रश्न. बंडूची हा जो पाठ आहे या पाठांमध्ये बंडूनं कोणाकडून इजार शिवून घेतली होती? धोंडू मामा. उत्तर बरोबर दिलं आहे. असे उत्तर यायला पाहिजे. कविता तिसऱ्या वलवा र वलवा. याच्यामध्ये काय वलवणं चालू आहे? काय वलवणं चालू आहे? जहाज. बरोबर आहे. काय म्हणतात? दोन तीन नाव आहे. बरं, मग काय वलवायचे? वल्लवली. काय वल्लवली? काय वल्लवली? जहाज. उत्तर तुझं बरोबर आहे. आपल्याला काही वाद नाही. पण जहाजामध्ये प्रकार आहे. ऑप्शन द्यायचे का? नंबर 1 डोंगा. नंबर 2 नंबर 1 डोंगा. नंबर 2 नाव. नंबर 3 जहाज. नंबर 4 मोठा जहाज. काय? नाव वल्लवली. काय वल्लवली? नाव वल्लवली. बरोबर. 3 प्रश्नांचं उत्तर बरोबर आहे. तर जी सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत आहे ती कोण्या जिल्ह्याची? नाशिक जिल्ह्याची आहे. बरोबर आहे. टाळ्या वाजवा ना. 4 प्रश्न बरोबर आहे. 4 प्रश्न उत्तर बरोबर दिले आहे. 5वा प्रश्न आहे. कविता म्हणजे धावपटू कविता राऊत आहे ही कोणत्या धावपटूला आदर्श मानते? पी.टी. उषा. 5 प्रश्न उत्तर कोण जिंकणार 5 रुपये या उपक्रमांतर्गत? ज्यांनी 5 रुपये जिंकले. 1 रुपया 3 2 3 5 उघडा. चला शाबास.